नमस्कार मित्रांनो, बरेच दिवसानंतर तुमचं स्वागत आहे या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय केलं अशी ना मी आज आम्ही खाल्ले पिस्ता. नमक लगा के ते पिस्ता खाल्ले तर त्याचे जे टरफलं असतात, साल्ट असतात, टक्र असतात, ते आम्ही ठेवले काढून. असे किती खेप काढले आणि किती खेप नाही ते आम्ही फेकूनच दिले. कधी कधी ते ॲक्टिव्हिटी करून ते पेजही फेकून दिले, ते वस्तूही फेकून दिली आम्ही. इतकं तर खेळाचं सूत आहे आम्हाला. हां, पण यावेळेस म्हटलं नाही, आता या उन्हाळ्याच्या सुट्टीत तर आम्ही ते सेवच करू. आणि टकर बरं, आणि ते टकर लपूनच ठेवले. आता दिले, त्याला चिपकवलं मस्तपैकी आमच्या पिल्लीनं. चिपकवायच्या आधी परवाच्या दिवशी तिच्या हातात ते टकर सापडले होते, तर तिनं काय केलं अशी, त्याला एक टिक्का माझ्यासारखा, नाक, डोळे, स्माईल त्याची असं ते एका एका टकराला सजवलं होतं आणि एक टीम बनवली होती. मग त्याच्यावरून मला वाटलं की बा हे आपण सेव्ह केलं पाहिजे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाच्या काय काय सेव्ह करून ठेवता ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सध्या तर ते मी ॲक्टिव्हिटी दाखवतो कशी करू राहिली ते, आणि पूर्ण झाल्यानंतर पण दाखवतो. चला मग पाहूया. वाव! नाक, डोळे, तोंड, अगं अगं बाई 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 बाई, मस्त ग पिल्लू, खूपच छान केलं तू. आता हे लेकरं डान्स पण करणार आहे. आनंदी कशी करणार आहेत म्हणजे दाखव ना, माझ्याकडे पेन दाखव, स्केच पेन दाखव. उघड नाही दे. तेच म्हणते. आता हा हाय ना, तर याला करणार आम्ही पाय. टुपुक 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 टुपुक, जसे काही कोंबडीचे पाय आहे, एक कोंबडीचे हात. हा जो आहे आहा. आहा, आहा. आहा, आहा. आहा, आहा, आहा. आय हाय 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 हाय. बाबर किती मस्तीच राहिलं बरं. तुमच्या लेकराला दाखवायचा हा व्हिडिओ. बाकीचे पण करतो ना, तू पण कर ना बाकीचे. मी 2-3 करून दाखवत तुला. नाही रे बाबा, ऐसा कैसा रे बाबा. ये देखो हमारा डांस. ओय होय होय. आ हा हा हा. कसा नाचू राहिला. हा, भरतनाट्यम करू राहिला वाटते नंदिनी. हा बघा कसं नसते. हा बाय, हा याला तर नाचताच येत नाही. हा हा हा. आता आम्ही अलग 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 करणार आहे. हा सरळ उभा आहे, पण तरी सुद्धा हा पाय ना, पाय पाय ना कशी करते तू. हा कल कल कल, हे घे, धर धर, कल बला पटकन. हा कल, हा ते टोकनाचं काय घेऊन देणं आहे. पेन आला ना तुझ्या हाती. तिथं काय वेगळंच वेगळंच काहीच चालू राहील तिचं व्हिडिओ, आणि त्या टोकनाच्याच नादी लागली आहे की नाही. घे काढ. अरे पापा पापा, मस्त पिल्लू आहे. हाय हाय. बापा बापा, अरे बाप रे बाप. बापा बापा बापा, ओ माय गॉड. याचा फोटोच काढतो. पूर्ण कर सगळे, मग आपण दाखवू आपल्या गाईजला, मित्रांना आपल्या. कोण गाईज मित्र आपले, युट्यूब वाले सबस्क्रायबर, लाडके सबस्क्रायबर आपले. सगळं दाखवणार आहे मी.
हे नाहीतरी पेज फेकून देतो ना तू, ते व्हिडिओत तरी राहीन सेव. नाही फेकणार. मला मला बघूच ना 2 दिवसानं कुठं सापडते ते. व्हिडिओत सापडते का इकडे तिकडे सापडते तर. मी नाही फेकत. मी कशाला फेकते. बर मला मला ठीक आहे कला पता कला. हे कसं बनवायचं बापा एकदम खतरनाक. पाहू दे. असं केलं का. आले बापले बाप. हे स्टेप आहे ते. हो ग पिल्लू. हे हो बलाबल. मित्रांनो झालेलं आहे आता आमची ऍक्टिव्हिटी कंप्लीट. तुम्ही पाहू शकता. बापा घ्या सांगा आता काय केलं ते रंगीत फेवरेट शेप आणि कलर. यांचे फेवरेट शेप आणि कलर. बापरे. मग प्रत्येकाचं काही वैशिष्ट्य आहे का. म्हणजे वेगळं काही करत आहे की एकसारखा डान्स करत आहे. कोण काय करत आहे. कशासारखं दिसत आहे. वेगवेगळं आहे. सांग बरं मला. कोणपासून चालू कर. इथपासून चालू करायचं सगळं. ठीक आहे. हा काय करत आहे. असं करायचं. अच्छा असा म्हणजे dance. आणि हा असं करायचं. अच्छा हा तू नाव दिलं होतं ना त्याला. नाव कोणासारखं तरी म्हटलं होतं ना. पेंग्विन सारखं कोणतरी चालत होतं ना. कोणता आहे तो. कोणता हा पेंग्विन सारखा चालू राहिला बा. पाहून घ्या. हो आणि याच्यासोबत काय बॅकग्राऊंड हा पेंग्विनचा काय बॅक असते आणि हा पेंग्विन सारखा चालतो. अच्छा पेंग्विनचा फेवरेट कलर ब्लॅक आहे आणि त्याच्यासारखाच चालते. पेंग्विनचा कलर ब्लॅक आहे आणि हा पेंग्विन सारखा चालतो म्हणून. अच्छा तसं केलं का ते. असं म्हणजे हा याचा फेवरेट कलर आहे. हा याचा ग्रीन. डोक्याच्या वर ठेवले सगळे कलर आहे ना. बापरे. आता मी देते याला नाव. अरे उडलं. हा नाही थांब. आता मी सांगते मला काय वाटतं. हा जसं काही भरतनाट्यम करू राहिला डान्स. हा असाच वारे वाहू राहिला. ते निशाणा गाण्यावरची दिले ना त्याच्यावर असे हात करू राहिला सगळे. हा याला काही माहीतच नाही आपण काय करू राहिलो. म्हणतो असं करू राहिला. हा पलकट मांडून बसलेला आहे पण डोकं खाजवत आहे. नाही. हा चुपचाप बिचारा उभा आहे. हा अरे बापरे ढिशून करू राहिला आता. अरे हो गाणं म्हणत आहे नाही का. गाणं म्हणत आहे. पौदे अच्छा गाणं म्हणत आहे नाही. कुठे गेला तू. हा होय तो. हा वाकडा तिकडा डान्स. हा त्याच्यापेक्षा वाकडा तिकडा डान्स. हा आता सारखा उभाच आहे. अरे बापरे याला तर डान्सच येत नाही. काहीतरी करू राहिला हा भरतनाट्यमची दुसरी स्टेप. हे पहिली आणि हे दुसरी. बापा हा पेंग्विनला काय करत आहे. उचिन धंदे. बापा हा तर 360 केला. 2 पाय सरळ आणि 2 हात वरते. बाप रे बाप. 360 स्टेप डान्स मधली. ओ माय गॉड. हा बिचारा सावधान विश्राम करू राहिला. फिटी करू राहिला. कची मस्त. आता याला मी नाव देते शाळेतील मुले. हा विद्यार्थी लिहू काय. आम्ही इंग्लिश मध्ये लिहू. शाळेतील मुले. स्टुडंट्स बरोबर. हा मस्त. तर मित्रांनो तुम्हाला हा
ॲक्टिव्हिटीचा ब्लॉग कसा वाटला? अरे पेजही उडून चाललं, हे वाटलं का? हो, फॅन चालू आहे ना मम्मा. अच्छा, का? हा भूल गई मैं. भूल गई. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग, ॲक्टिव्हिटीचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारचा ब्लॉग तुम्हाला पाहायचा आहे का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी असेच ब्लॉग तुम्हाला रोजच्या रोज टाकीन. शाळा सुरू होईपर्यंत तरी मी रोजच टाकीन, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहे आणि काय करा हे समजत नाही. एकच एक ॲक्टिव्हिटीनं बोरही होतात, म्हणून नवीन नवीन ॲक्टिव्हिटी करावंच लागते. तुम्ही सुद्धा ह्या व्हिडिओ आपल्या आपल्या मुलाला दाखवा, त्यांना आवडलं तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि असाच तुमचा सपोर्ट ठेवा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. एक सांगायचंच राहिलं, ही ॲक्टिव्हिटी नंदिनीने स्वतः केलेली आहे. कॉईनचा गोल, त्याला नाक डोळे म्हणजे लॉलीपॉप सारखं बनवलं आणि त्याला कलर देऊन त्याला नाव सुद्धा नंदिनीने लिहिलेलं आहे. टालिया. ते नाव नाहीये. मग आजी, आब्बा, आई, बाबा. हो ना, तर त्याला नाव दिलं ना तू तसं. हा. हे आजी आहे बा, हे बाबा आहे, असं असं नावं दिलं ना प्रत्येकाला. हो. तेच तर म्हणत आहे ना मी. लॉलीपॉप काढला, त्याच्यावर नाव लिहिलं. आई. हा, आई, बाबा, आई. आजी, बाबा. त्याच्यातलं आई नाही म्हणत आहे. हा, तुला आई नाही म्हणत मला आई म्हणताय तू? बापले बाप. हा बोला. बाप, तुला आई. बाला बाला बाला. हे पाय नंदिनी एवढी डोंबडी फुसूक काऊन काढली पहिले सांग. कोणी नाही. जांभडी फुसूक काऊन काढली हे सांग. जांभळासारखी दिसू राहिली. त्यांनी पहिले काढली होती smile, हा, पण ते जांभळं कलरचं. मग एक काम करायचं, तुला जांभळं पाहिजे होतं की नाही हे, तर हे पेन्सिल कलर आहे ना आपला, तो थोडासा फेंट येते, त्यानं कलर करायचा होता आणि डार्क स्केच पेननं नाकडोळे काढायचे. असं करून पाहतो एकदा. असं असते मग मित्रांनो, आपण काही करून दाखवलं की मुलांना इन्स्पिरेशन भेटते आणि मग ते त्यांचे स्वतःचे क्रिएशन पुढे समोर आणतात. त्यांचं क्रिएटिव्हिटी आपल्याला दिसते. मग असं आहे ते. ठीक आहे, बाय.